राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा धनगरवाड्याच्या रस्त्याप्रश्नी ग्रामस्थांनी उद्या 25 जून रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यानंतर तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसह गावाला भेट दिली। यावेळी तहसीलदार अनिता देशमुख यांनी धनगरवाड्यावरील पायवाट खुली करत दोन्ही गटाच्या लोकांना एकत्रित करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली। तहसीलदारांच्या या आश्वासनानंतर धनगरवाडा ग्रामस्थांनी उद्याचं आंदोलन स्थगित केलं। विषय घेतला होता तो आंदोलनाचा विषय आज स्थगित करण्यात आलेला आहे आणि बीडीओ साहेब स्वतः किंवा तहसीलदार मॅडम स्वतः इथे येऊन गट शिक्षण अधिकारी बाकीचे अधिकाऱ्यांना येऊन घटनास्थळाची पाहणी केलेली आहे आणि वेळेत आम्ही हे रस्त्याचा मार्ग खुला करून देतो असा शब्द दिलेला आहे। त्याच्यामुळे आजचं आंदोलन आम्ही स्थगित करतोय। स्थगित केलं म्हणजे हा प्रश्न नाही आहे, रस्त्याचा प्रश्न जर नाही सुटला एक 4 दिवसात तर परत आम्ही आंदोलन पंचायत समितीत आंदोलन करणार आहे। पन्हाळा धनगरवाडीचा रस्ता चर मारून बंद केल्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्याने मी आणखीन बीडीओ राधानगरी यांनी इथे संयुक्त व्हिजिट केलेली आहे आणि इथे लोकांना समजावून सांगितलेलं आहे। त्या वाहनाला प्रतिसाद देऊन लोकांनी हा रस्ता खुला करून दिलेला आहे। या लोकांची दुसरी रस्त्याची मागणी आहे, त्या संदर्भात त्यांना मी सांगते की त्यांनी मामलेदार कोर्ट ऍक्ट खाली किंवा नवीन रस्ता मागणी कलम 43 खाली तहसीलदार कार्यालयाकडे अर्ज करावा। त्याची सुनावणी आणखीन त्या संदर्भातले स्पॉट व्हिजिट वगैरे होऊन निकाल नंतर देण्यात येईल। पण त्यासाठी कुठलेही चालू असलेले अस्तित्वात असलेले रस्ते अजिबात बंद करण्यात येऊ नयेत। मी ग्रामस्थांना आवाहन करते की त्यांनी मुलांना त्यासाठी शाळेला पाठवण्याचे बंद करू नये, मुलांची शाळा अजिबात बंद करू नये।